12वी परीक्षेची लढाई जिंकली, पण आयुष्याची लढाई निकाल लागण्यापूर्वीच त्याला मृत्यूने कवटाळले। लातूर जिल्हा हा 10वी व 12वीसाठी लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो। यामध्ये अनेक विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण घेतात, यामुळे या पॅटर्नला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे। मात्र या वर्षी 20 वर्षांनंतर सर्वात कमी निकाल लागल्याचं समोर आलंय। यातच लातूर जिल्ह्यातील देवणी येथील एका आठवड्यापूर्वी झालेल्या एका युवकाचा नुकताच 12वीचा निकाल जाहीर झाला। त्या विद्यार्थ्याने 90% गुण घेऊन लातूर केंद्रातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे, परंतु हे यश पाहण्याचं भाग्य त्याला लाभले नाही। यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। ही दुर्दैवी कहाणी आहे देवणी येथील विवेक वर्धिनी उच्च माध्यमिक विद्यालयात 12वी विज्ञान शाखेत शिकणारा विद्यार्थी सय्यद मोहम्मद कासिफ उर्फ शेरू याची। शेरूने मोठ्या मेहनतीने व जिद्दीने अभ्यास करत 12वीची परीक्षा दिली। HSCचा निकाल जाहीर झाला आणि 90% गुण घेऊन केंद्रातून प्रथम येण्याचा मान शेरूने मिळवला। मात्र हे यश पाहण्याचं भाग्य त्याला लाभले नाही, कारण गेल्या आठवड्यात तो नातेवाईकाच्या कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेला असता त्या ठिकाणी पोहोचण्याच्या नादात त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला होता। लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले। लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलेल्या कुटुंबाला शिक्षणाचे गंध नसलेल्या मातासह 3 भावंड व 6 बहिणी असा पारिवारिक प्रपंच असंख्य अडचणी झेलत मोठ्या बंधूच्या बांधकाम व्यवसायातून सुरू असलेल्या कुटुंब वाटचालीची जाण ठेवत त्याने यशाचे शिखर गाठले। मात्र त्याच्या व कुटुंबियांच्या नशिबी वेगळेच होते। विशेष म्हणजे त्यांनी JEE व MSCET PCM या स्पर्धा परीक्षा देखील दिल्या होत्या, परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.